माय माऊली नमस्कार. वेदग्रंथातील महान संत महिमा ग्रंथ मधून आपण विविध संतांचा महिमा जाणून घेत आहोत. त्यातील एक श्री संत रोहिदास महिमा भाग 4 कथासार अभिवाचन करत आहे. प्रल्हाद लीला. संत रोहिदासाने एकच कथात्मक दीर्घ काव्य लिहिलेले मिळते, ते म्हणजे प्रल्हाद लीला. प्रल्हाद लीला सर्वश्रुत आहे. फक्त प्रल्हाद ह्या विष्णूचा भक्त, दृढ अर्थाने तो हरिभक्त. संत रोहिदास स्वतः रामभक्त असल्यामुळे त्यांनी प्रल्हादाच्या मुखातून रामनामाला श्रेष्ठत्व दिले. संत रोहिदासांनी लिहिलेले प्रल्हाद लीला अत्यंत मधुर, रसाळ, सोप्या भाषेत. रोहिदासांनी लिहिलेल्या प्रल्हाद लीलेचा भावार्थ खालीलप्रमाणे सांगता येतो. एका मोठ्या सुंदर शहरी हिरण्यकश्यपू राजा राज्य करीत होता. ऋषिमुनींच्या कार्य रक्षणार्थ प्रल्हादाने त्या राजाच्या पोटी जन्म घेतला. अर्थात राजाने आनंदित होऊन पंडितांना, विद्वानांना, राजकुमाराला विद्या शिकवण्याची विनंती केली. तेव्हा प्रल्हाद लगेच म्हणाला की मला राम ह्या अक्षराखेरीज काही शिकायचे नाही, व मी राम हे अक्षर जाणतो. पंडित यापेक्षा वेगळे काय शिकतील? राजाने प्रल्हादाचे तोंडून रामाचे नाव ऐकताच तो संतप्त झाला आणि यापुढे रामाचे नाव घेतले तुलाच नष्ट करण्याची धमकी दिली, परंतु देवतारी त्याला कोण मारी? या उक्तीप्रमाणे प्रल्हादाने नामस्मरणाचा ध्यास सोडला नाही. प्रल्हादाची नामस्मरण भक्ती पाहून राजाने प्रल्हादाची निर्भत्सना केली. सेवका करवी प्रल्हादाला विविध मार्गाने मारण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रल्हादाला मरण आले नाही. तेव्हा हिरण्यकश्यपूने चौताळून जाऊन प्रल्हादाला विचारले, कुठे आहे तुझा रक्षण करता राम? त्यावर प्रल्हाद म्हणाला, माझा राम सर्वत्र, सर्वव्यापक, तो पूर्ण ब्रह्म. प्रल्हाद देवालयाच्या खांबाकडे बोट दाखवून म्हणाला, या खांबात राम. क्षणार्धात राजाने लाल होऊन खडंग उपासले, खांबावर आघात केला. तोच खांबातून नृसिंहाचे रूप प्रगट होऊन हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेतले. नखाग्रहीने त्याचे पोट फाडून त्याला ठार केले. रोहिदासाने सांगितलेली प्रल्हाद लीला ही सत्वशील पुरुषांना जीवनात एक प्रकारचे आश्वासन, आधार देणारी कथा. दैव हे सत्वशील, सदाचारी, सद्विचारी पुरुषांच्या आयुष्यात क्रूर खेळ खेळत असते, पण सत्वशील पुरुष कुठल्याही परिस्थितीत आपल्या सन्मार्गावरून विचलित होत नाही. अनेक आघात सोसून ते आपल्या ठायी स्थिर राहतात. शेवटी त्यांच्या सत्वाचा विषय होऊन त्याचे चारित्र्य लोकसंस्थेला आदर्श ठरते. त्यातूनच जगाच्या कल्याणाच्या चिजा बाहेर पडतात. प्रल्हाद लीलासुद्धा हाच संदेश देऊन जाते. रोहिदासांनी आपल्या प्रतिभापूर्व वाणीने सांगितलेली प्रल्हाद लीला एका सत्वशील, धीरोदात्त राजकुमाराच्या चारित्र्याचा आदर्श आपल्या पुढे ठेवते. एक सामर्थ्यशाली मुलगा आपल्या नामस्मरण भक्तीला विरुद्ध होतो हे पाहून जराही विचलित झाला नाही की निराश झाला नाही. ईश्वरावरील त्याची श्रद्धा थोडी ढळली नाही. त्याचे आत्मतेज, आत्मविश्वास कायम राहील. ज्यांच्या जीवनात परमार्थ मुरला आत्मतेज वास करते, ती व्यक्ती विवेक, संयम, शांती, समतोल ढळू न देता आलेल्या संकटांना धैर्यवीर होऊन तोंड देते आणि आत्मस्थिती कायम ठेवून दुःखाचे डोंगर पार करते. रोहिदासांना या कथेतून हाच बोध द्यायचा आहे. कथा अगदी साध्या, सरळ, निलंकृत शैलीत सांगितल्यामुळे परमेश्वर लीन राजकुमाराच्या चारित्र्याचा संस्कार वाचकाच्या मनावर साहजिक होतो. जीवनात येणारे संकटे आपल्याला थोर बनवतात. संकटांना भीतो तो पराभूत होतो, या सत्यावर वाचकांना दृढ विश्वास बसतो. रोहिदासांनी जीवनाचे तत्त्वज्ञान वरील अद्भुत रम्य कथेतून आपल्यासमोर ठेवले. सेना नाभिकृत रोहिदास कबीर संवाद. स्वामी रामानंदाच्या प्रमुख 12 शिष्यापैकी पी. सेनानाभी रोहिदास कबीर संत मंडळीत नेहमीच राम भजन, कीर्तन, आध्यात्मिक विषयावर चर्चा करीत असत. बनारसमध्ये रोहिदासाच्या घरी रात्रीच्या वेळी गला, वाज, झांज, मृदुंगाच्या तालावर बरेचदा कीर्तन झाले. तेथे भक्तमंडळीत आध्यात्मिक विषयावर प्रवचने, चर्चा होई. हेच रोहिदास कबीर संवादाचे ठिकाण. रोहिदास कबीर संवादाची कल्पना म्हणजे काय हो? तर संत रोहिदास कबीर या दोघांमध्ये अध्यात्मविषयक चर्चा सुरू असून दोघे हिरिरीने आपले मत मांडत आहेत अशी कल्पना असून या सर्वच संवादात एक प्रकारची नाट्यमयता आहे. भाषा अत्यंत सरळ, सोपी, पारमार्थिकच्या दृष्टीने हा संवाद मोठा बहारदार असून भक्तिपंथाचे ध्वजा हाती घेतलेले हे भक्त लोक जातपात विसरून गेल्याचे हे एक उत्तम प्रतीक. संत सेनाने रोहिदास कबीर चर्चा करीत आहे असे कल्पून
स्वतःचे विचार संवाद रूपाने या दोन संत श्रेष्ठांचे मुखी घालून एक आध्यात्मिक नाट्य साधले आहे. संत सेना आपल्या दोन्ही गुरुबंधूचा मोठा आदर करीत, म्हणून दोघांचे श्रेष्ठत्व सारखे राखण्यासाठी संत सेना कल्पना करतो की रोहिदास कबीर संवाद चालू असतानाच गरुडावर बसून शेवटी विष्णू आले. आपल्या दोघाही परमभक्तांना आशीर्वाद दिला. तो दोघा पण आता ऐकूया. गरुड चढे विष्णू जो आये, साच भगत मेरे दाऊ, धन्य कबीरा धन्य रोहिदासा, गावे सेना नाऊ. संत सेनाने आपल्या काव्यात उत्तम नाट्य श्रेष्ठ कल्पकथा साधली. संत रोहिदास कबीर यांच्या आध्यात्मिक श्रेष्ठत्वाची ग्वाही देणारा हा संवाद होय. तरी या संवादात कवीने रोहिदास कबीर यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन आपले आध्यात्मिक सिद्धांत स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला असे दिसून येते. कारण रोहिदास कबीर यांच्या तत्त्वज्ञानाचा वारसा एकच असून दोघांचे आध्यात्मिक गुरु आचार्य रामानंदच या दोघांनी हिंदी संत मंताचा निर्गुण तत्त्वज्ञानाचाच पुरस्कार केलेला. त्यामुळे या संतांचा वरील संवाद अशक्यच वाटतो. मात्र वरील संवादावरून असे सांगता येते की हा संवाद संत सेना या महाराष्ट्रीय संताने रचलेला असावा. तरी यावरून रोहिदास कबीर यांच्या तत्त्वज्ञानाचे रंजक स्वरूपात दर्शन घडते. एवढेच नाही तर या दोन महापुरुषांच्या लोकप्रियतेची प्रचिती येते. रोहिदासांबद्दल आख्यायिका व चमत्कार जुन्या पौराणिक पद्धतीने लिहिलेल्या संत चारित्र्यात अनेक आख्यायिका चमत्कार आढळतात. हे चमत्कार प्रत्यक्षात घडले असतील वा नसतील, पण ते संतांच्या चरित्रात गोवले जातात. आज शेकडो वर्ष असंख्य भाविकजन भक्तिभावाने त्यांचे श्रवण करतात. त्यामधून लोकांची जी मनोवृत्ती दिसून येते तिचे अंतस्वरूप जाणून घेण्याच्या दृष्टीने हे चमत्कार निसंशय महत्त्वाचे आहे. काही चमत्कार केवळ आध्यात्मिक नसून त्यात सामाजिक आशय भरलेला असतो. संत रोहिदासाच्या संबंधीच्या चमत्कारामध्ये सर्वत्र त्यांच्या श्रेष्ठ भक्तीची कठोर परीक्षा घेतली गेल्याचे आढळून येते. एक, गंगामाईकडून कंकण भेट. काशी पुण्यक्षेत्री निवास करणाऱ्या संत रोहिदासांची गंगामाईवर खूप श्रद्धा. गंगेच्या निर्मळ जलाचे नेहमी दर्शन घेऊन कृतार्थ व्हावे असे त्यांना वाटे. गंगा गुण गायन कीजे विविध क्लेशन शांत. गंगाबाईचे दर्शन घेतल्याने त्रिविध ताप नाहीसे होतात अशी त्यांची समजूत होती. परंतु पोटापाण्याच्या उद्योगामुळे त्यांना गंगेचे दर्शन घेता येत नव्हते. अशाच एका कामाच्या धांदलीच्या दिवशीचा प्रसंग. रोहिदास आपल्या घरी चर्मोद्योग करीत बसले होते. त्याच वेळी ब्राह्मण पुरोहित जोडा दुरुस्त करण्यासाठी रोहिदासाकडे आला. त्याने रोहिदासांना गंगामाईच्या दर्शनाला जात असल्याचे सांगताच रोहिदासाने त्याला वंदन केले. जोडा दुरुस्तीचा पैसा ब्राह्मणाच्या हातात परत देऊन तो गंगामाई अर्पण करण्यास सांगितले. रोहिदासाचे भाबडे बोल ऐकून आपल्या ज्ञानाचा अभिमान असलेला ब्राह्मण चालला लागला, हसला. पुढे गंगा स्नानात पण उभा असता चमत्कार घडला. गंगा मातेने रोहिदासांना दिलेली भेट ग्रहण केली आणि रोहिदासांना प्रतिभेट म्हणून आपले सोन्याचे कंकण दिले. रोहिदासाला मिळालेली भेट पाहून ब्राह्मणास आश्चर्य वाटले. परत येताच त्याने रोहिदासाला विचारले, अरे बाबा, तुझ्या कोणत्या पुण्यामुळे गंगामाईची तुझ्यावर एवढी कृपा? त्या रोहिदासाने चर्म व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या कुंडाकडे बोट दाखवले. जणून त्यांना सुचवायचे होते की मन चंगा तो कटोरी में गंगा. मनाने पवित्र असेल तर कटोऱ्यात सुद्धा गंगाजल निर्माण होते. जातीपातीचा प्रश्न नव्हे. भगवंत रोहिदासाची जातपात पाहत नाही तर तो पाहतो भक्ती. रोहिदासाची मधुर वाणी ऐकून ब्राह्मणाचा गर्व नाहीसा झाला. दुसरी कथा बघूया. सत्वज्ञानाची सत्वपरीक्षा. सत्यज्ञानाची सत्यपरीक्षा. रोहिदासांनी धर्मोपदेशाचे कार्यात घेतल्यामुळे रोहिदासांची कीर्ती दूरवर पसरली होती. काशी निवासी त्यांच्या कीर्तनात रंगून जात असल्यामुळे उच्चभ्रू लोकांमध्ये त्यांच्याविषयी मत्सर वाटत होता. त्यातून दुष्टबुद्धीने यावर उपाय करण्यासाठी ते एकत्र आले. एक चांभार धर्मोपदेशाचे कार्य करतो हे धर्मतत्व विरुद्ध आहे अशी तक्रार त्यांनी काशी नरेशाकडे केली. पंडिताच्या तक्रारीवरून राजाने शास्त्रार्थ सभा आयोजित केली. त्यात रोहिदासांना आपले ईश्वरविषयक तत्त्वज्ञान मांडायला सांगितले. पंडिताच्या प्रश्नास त्यांनी रोहिदासांनी उत्तरे द्यावी असे सुचवले. शेवटी न्याय निर्णय म्हणून भगवंताने दोन्ही पक्षाने आव्हान करायचे निश्चित करायला आले. मध्यभागी उंच सिंहासनावर विराजमान असलेले श्रीहरीची मूर्ती ज्याचे पाशी जाईल त्याचा विजय. अभिमानी पंडिताने फाजील आत्मविश्वासाने सारी अटी मान्य केल्या. शास्त्रार्थामध्ये सृष्टीचे रहस्य आहे काय? ईश्वराचे स्वरूप काय? समाजात ज्ञानोपासना कुणी करावी?
जन्माने हीन असलेल्याने भक्ती करावी का, अशा अनेक प्रश्नांचा रोहिदासावर भडीमार केला होता. सारे पंडित एका बाजूला तर रोहिदास एकटाच दुसऱ्या बाजूला होता. रोहिदासाने भावभक्तीने बळ एकवटून शांत चित्ताने भगवंतात स्वतःला आत्मविश्वास प्रदान व्हावा म्हणून विनंती केली. कोणी एखादा ऋषीमुनी जे सांगतो ते माझ्या परमभूषण गुणीने म्हणजे साक्षात ईश्वराने मला सांगितले असे रोहिदास म्हणतात. आणि पंडिताच्या प्रश्नाला उत्तरे देतात की कृती आणि वासना जशी कराल त्यानुसार ईश्वर तुम्हाला देह प्रदान करून जगात पाठवितो. सत्व रज तम हे प्रकृतीचे 3 गुण असून त्यातच सारे जीवन जगत अधीच आहे. पंडिताच्या प्रश्नांना वरीलप्रमाणे रोहिदासांनी पांडित्यपूर्ण उत्तरे दिलेले पाहून ताशी नरेश सारी सभा रोहिदासाचा जय जयकार करू लागले. अज्ञानाने अंध झालेले पंडित मात्र मनोमन आपल्या अज्ञानाबद्दल पराजयाबद्दल खंत करीत असतानाच श्रीहरीची मूर्ती रोहिदासासमोर येऊन उभी राहिली. रोहिदासाच्या भावभक्तीचा तो प्रत्यक्ष चमत्कार पाहून सारा समुदाय आनंदला. रोहिदास विजय मिळवून धन्य झाला. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील कथा बघूया.